नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। 15 जण आहेत त्यांनी व्हिडिओ तेवढाच घेतलाय। माझ्याकडे त्या गाड्यांचे फोटो आहेत ना। हा संग्राम भंडारे, बाकी मला ओळखीचं नाही कोणी। आणि त्यांच्या गाड्यांचे फोटो, ते गाड्यांचे फोटो कुठे मला पाठव। मला पाठव साहेब, फिर्याद घ्यायला नक्की वेळ किती लागेल? घेतो सर। लॅपटॉपवर यावं लागेल। कर्मचारी कसं काय कोणीच अवेलेबल नाही साहेब? सगळे आहे। नाही साहेब, पण कोणीतरी स्टेशनला पाहिजे ना, दाखल करायला कोणतरी स्टेशनला पाहिजे। दाखल करून घ्या। आता व्हिडिओ तुम्हाला कसा पाठवणार? ट्रू कॉलर मधून माझा नंबर टाका। मला तर पत्रकारांचे सगळे फोन येणार। टाका नंबर सांग। 8329 हां 8329 हां 86 हां 96 हां 75। फोटो पाठवले ना? ट्रू कॉलर तुमचा नंबर दाखवत ना। 8329 ट्रू कॉलरला बघितलं ना? नाही, व्हॉट्सअप करतो तुम्हाला मी। व्हॉट्सअप कसं येईल डायरेक्ट? येतो येतो डायरेक्ट। डायरेक्ट साहेब, नंबर सांगा तुमचा। 8329 हां 86 96 75। यायला पाहिजे, यायला पाहिजे ना? आपला नंबरच नाही। नाही ना, तुम्ही यांच्या नंबरला हाय करा। 98506222 सांगा ना। 9850 9850 म्हातोबाचे आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे।